नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर RRB स्टाफ नर्सचे जे 29 तारखेचे पेपर झालेले आहेत, त्यामधील 2 शिफ्टचे पेपर ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत. फर्स्ट आणि सेकंड शिफ्टचा हा आहे थर्ड शिफ्टचा पेपर. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आपण पूर्ण कंप्लीट पेपर सॉल्व करणार आहे. तर याच्यामध्ये जर तो व्हिडिओ मोठा झाला तर स्किप वगैरे नका करू मित्रांनो. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा, पहिला क्वेश्चन असा विचारला आहे, विच अवॉर्ड वॉज कन्फर्ड अपॉन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन अ गव्हर्नमेंट ऑफ कुवेत. गव्हर्नमेंट ऑफ कुवेतने श्री नरेंद्र मोदीला कोणता अवॉर्ड दिलेला आहे? तर हा अवॉर्ड आहे ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. हा 2024 मध्ये अवॉर्ड कुवेतमध्ये श्री नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे मित्रांनो. तर करेक्ट आन्सर आहे ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. Next question, which cranial nerve is mostly affected due to increased intracranial pressure in hydrocephalus? हायड्रोसेफॅलसमध्ये कोणत्या इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढल्यामुळे कोणत्या नर्वमुळे हे होतं असं विचारलेलं आहे. तर पहा, याच्यामध्ये क्रॅनियल नर्व टोटल 12 क्रॅनियल नर्व आहेत. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्युलर, ट्रायजेमिनल, अब्ड्युशन्स वगैरे. तर यामध्ये क्रॅनियल नर्व जी आहे ती थर्ड आहे, त्यामुळं हे याचं प्रेशर वाढल्यानंतर हायड्रोसेफॅलस दिसून येतं. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय आहे? थर्ड क्रॅनियल नर्व, ऑक्युलोमोटर क्रॅनियल नर्व. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज UHID स्टँड फॉर हॉस्पिटल सेटिंग? UHID हे एक युनिक हेल्थ आयडेंटिफिकेशन असं याचं स्टँड फॉर नेम आहे. तर पहा, याच्यामध्ये काय आहे? युनिक हेल्थ आयडेंटिफिकेशन असं याचं आन्सर आहे. त्यानंतर आहे, विच ऑफ द फॉलोइंग पोझिशन should a nurse instruct to a patient to avoid after total ankle replacement surgery? पेशंट कोणते असे अवॉइड करायचे जेणेकरून त्याला पुढचे प्रॉब्लेम न होणं. तर त्याला काय करायचं आहे? अबडक्शन ऑफ द ऑपरेटेड अँकल. त्या ठिकाणी अबडक्शन ऑफ द ऑपरेटेड जो अँकल आहे त्याला अबडक्शन करणं टाळायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालासलाझाइड इज प्रायमरली यूज्ड टू ट्रीट द विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन? कोणत्या कंडिशनमध्ये बालासलाझाइड हे यूज केलं जातं असं विचारलेलं आहे. तर ते अल्सरेटिव्ह कोलायटिस ह्या कंडिशनमध्ये हे यूज केलं जातं. कोणते? अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या या कंडिशनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेजर आर्टरी सप्लाय ब्लड टू द लार्ज इंटेस्टाईन? लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणती महत्त्वाची आर्टरी आहे जी ब्लड सप्लाय करते? तर ती कोणती असतात? ती ब्लड सप्लाय करणारी आर्टरी आहे सुपिरियर आणि इन्फेरियर मेजेंट्रिक आर्टरी जी आहे ती ब्लड सप्लाय या ठिकाणी करते. कोणती? सुपेरियर आणि इन्फेरियर मेजेंट्रिक आर्टरी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज लामा रेफर्स टू हेल्थ केअर? लामा हे सगळ्यांनाच माहीत असेल. लामा काय आहेत? एखादा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर तो जे डॉक्टर ट्रीटमेंट करणार आहेत त्या ट्रीटमेंटच्या अगेन्स्ट जातो डिस्चार्ज होऊन, तर त्याला काय म्हटलं जातं? लामा म्हटलं जातं. तर त्याचा काय अर्थ? आन्सर काय आहे? लिव्ह अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस, दॅट इज द लामा. ठीक आहे, काय आन्सर आहे? लिव्ह अगेन्स्ट द मेडिकल ॲडवाईस. करेक्ट आन्सर काय आहे? लामा. नेक्स्ट, व्हॉट इज करेक्ट डेप्थ ऑफ डीप पाल्पिटेशन? आता पाल्पिटेशन म्हणजे आपण जे पल्स पाल्पिटेशन वगैरे आहे तर त्याची करेक्ट डेप्थ किती यूज केली पाहिजे? तर याच्यामध्ये ऑप्शन होतं 1 पण होतं, 2 पण होतं आणि 4, 5 होतं, 5, 6 होतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4 to 5 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज प्रायमरी यूज ऑफ गॉनियोमीटर इन हॉस्पिटल सेटिंग? गॉनियोमीटरचा प्रायमरी यूज काय केला जातो जो हॉस्पिटल सेटिंगमध्ये? तर करेक्ट आन्सर काय आहे? असेसिंग द जॉईंट ऑफ रेंज ऑफ मोशन. जॉईंट ऑफ रेंज ऑफ मोशन ते करण्यासाठी आपण हे गॉनियोमीटरचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट, विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल्स इनव्हॉलंटरी ॲक्शन सच ॲज ब्लड प्रेशर, सलायवेशन अँड वोमिटिंग? इनव्हॉलंटरी म्हणजे आपोआप जे गोष्टी ब्रेन कंट्रोल करत असतं त्या कोणत्या पार्ट ब्रेनमधला करत असतो? तर तो पार्ट असतो मेडुला ऑब्लॉंगेटा. हा पार्ट ह्या गोष्टी सगळ्या कंट्रोल करत असतो. नेक्स्ट, व्हॉट इज प्रायमरी मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ साल्मोनेलायसिस? साल्मोनेलायसिसचं प्रायमरी ट्रान्सफर कशामुळे होतं? तर ते फिको ओरल रूटनुसार हे होत असते. कशामुळं? फिको ओरल रूट यामुळं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज प्युपेरियम पिरियड टिपिकली बिगिन? व्हॉट डज द प्युपेरियम पिरियड टिपिकली बिगिन? प्युपेरियम
पिरियड कधी चालू होतो, तर हा जेव्हा बेबी डिलिव्हरी होतो तर एक्झॅक्टली लगेच पिपेरियन पिरियड हा स्टार्ट होतो. तर करेक्ट आन्सर काय, इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी ऑफ द बेबी. ओके तर पहा, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. द फेमस ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ द डान्सिंग गर्ल बिलॉंग्स टू विच एन्शियंट सिव्हिलायझेशन. डान्सिंग गर्ल ही कोणत्या सिव्हिलायझेशनची आहे, प्रतीक आहे असं विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. व्हॉट इज द करेक्ट आन्सर, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ओके नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फर्स्ट प्रायोरिटी इन द फर्स्ट एड मॅनेजमेंट ऑफ स्नेक बाईट. जेव्हा साप हा माणसाला चावतो तेव्हा त्याचं पहिलं प्रायोरिटी किंवा पहिलं महत्त्वाची गोष्ट काय केली पाहिजे, तर पहिली गोष्ट असते रिअश्युरन्स द विक्टिम अँड इमोबिलाइज द अफेक्टेड लिम. जो चावलेला विक्टिम आहे, ज्याला चावलेला आहे साप, त्या व्यक्तीला रिअश्युरन्स करायचं आहे, समजून काढायची त्याची, आणि त्याला त्याचा जो पार्ट आहे जो चावलेला तो पार्ट त्याला इमोबिलाइज करायचा, म्हणजे हलवायचा नाही आहे तो पार्ट. नेक्स्ट TNM. TNM हे कॅन्सर क्लासिफिकेशन आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो. कॅन्सर स्टेजिंग सिस्टीम. व्हॉट डज द मिनिंग ऑफ NX. NX हे लिम्फ नोड असते, X म्हणजे नो, N म्हणजे लिम्फ नोड. तर याच्यामध्ये काय असणार आहे, लिम्फ नोड नाही म्हणून असं याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे, तर काय, लिम्फ नोड नॉट प्रेझेंट, नो लिम्फ नोड्स वेअर एक्झामाइन्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन स्टँडर्ड हू पार्टोग्राफ विच सिम्बॉल इज यूज टू रेकॉर्ड मॅटर्नल पल्सेस. मॅटर्नल पल्सेस हे रेकॉर्ड करण्यासाठी कोणता सिम्बॉल यूज केला जातो, तर कोणता यूज केला जातो पल्स यूज करण्यासाठी, डॉट हा सिम्बॉल यूज केला जातो, डॉट, अशा प्रकारचा डॉट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू इरिक्सन ड्युरिंग विच एज रेंज इज द इंटिमेसी वर्सेस आयसोलेशन स्टेज मोस्ट प्रॉमिनंट. करेक्ट आन्सर इज यंग अडल्टहूड, 80 ते 40 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन, वेर आर द पॅराथॉरॉइड ग्लँड्स आर लोकेटेड इन द रिलेशन टू द थायरॉइड ग्लँड. पॅराथॉरॉइड ग्लँड कुठे लोकेट केलेले असतात, तर कुठे आहेत, एम्बेडेड इन द पोस्टर सरफेस ऑफ द थायरॉइड ग्लँड किंवा पोस्टिरियर सरफेस ऑफ द थायरॉइड ग्लँड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी लीगल पर्पज ऑफ हॅव्हिंग पेशंट साइन ऑफ लामा बिफोर लीव द हॉस्पिटल. तो जाण्याच्या अगोदर लामा आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, लिव्ह अगेन्स्ट द मेडिकल ॲडवाईस, हा याचा अर्थ पाहिलेला आहे. तर का आपण त्याची साईन घेतो, तर डॉक्युमेंट दॅट द पेशंट इज लिव्हिंग ऑल व्हॉलंटरी अँड अंडरस्टँड द रिस्क ऑफ डिसीज. जर तो चाललोय तर त्याला हे कळलं पाहिजे, तर हे जाणं, ट्रीटमेंटला सोडून जाणं किती धोकादायक असू शकतं, त्याला त्याच्या ह्या आजारावर किती इफेक्ट करू शकतं, त्यासाठी याचा तो स्वतःच त्याच्यासाठी जिम्मेदार असेल म्हणून यासाठी आपण हे साईन घेतलं जातं. तर करेक्ट आन्सर आहे डॉक्युमेंट दॅट द पेशंट इज लिव्हिंग ऑल व्हॉलंटरी अँड अंडरस्टँड द रिस्क ऑफ डिसीज. नेक्स्ट क्वेश्चन, विच लिम्फ नोड्स आर प्रायमरली लोकेटेड इन द नियर ऑफ हार्ट अँड विदिन द चेस्ट कॅव्हिटी. तर कुठं असतात हे, नियर ऑफ हार्ट आणि विदिन द चेस्ट कॅव्हिटीमध्ये कोणते लिम्फ नोड अवेलेबल असतात, तर मीडियास्टिनल लिम्फ नोड. तर नेक्स्ट आहे, व्हॉट डज फॉल्स स्मेलिंग लोकिया टिपिकली इंडिकेशन ऑफ पोस्टपार्टम वुमन. फॉल्स स्पेलिंग कशामुळं येतं असं याच्यामध्ये विचारलं आहे. तर युजली फॉल्स स्मेलिंग कशामुळं येतं, कोणतंही इन्फेक्शन वगैरे जर झालं असेल तर अशा प्रकारच्या वेळेस किंवा अशा टायमाला हे फॉल्स स्मेलिंग येत असतं. तर ते जेव्हा युट्राईन इन्फेक्शन झालेलं आहे तेव्हा हे इन्फेक्शनच्या वेळेस हे फॉल्स स्मेलिंग येतं. तर करेक्ट आन्सर आहे युट्राईन इन्फेक्शन. तर आपण मित्रांनो एक क्वेश्चन हे आपल्यासाठी जे कोणी पाहणार आहे व्हिडिओ त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. हा क्वेश्चन नाही, जर तुम्हाला याचा आन्सर कळाला तर तुम्ही कमेंटमध्ये याचं माहीत असेल तर उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. चाइल्ड ऑन अ लॉंग टर्म नेब्युलायझेशन थेरपी विथ ब्रॉन्कोडायलेटर्स विच ऑफ द फॉलोइंग साईड इफेक्ट शुड नर्स क्लोजली मॉनिटर. तर नेब्युलायझेशनमध्ये जास्त वेळपासून बेबी आहे थेरपीमध्ये, तर तेव्हा काय होतं, त्याचा साईड इफेक्ट काय होतो, तर ते क्लोजली नर्सला मॉनिटर करायचं आहे. तर याचं आन्सर आहे तुम्हाला काय करायचं, कमेंटमध्ये टाकायचं. ज्यांना कोणाला माहीत असेल तर त्यांनी याचं आन्सर कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. तर एक क्वेश्चन हे आपल्या जी कोणी व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर व्हॉट टाईप ऑफ नेक्रोसिस इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द सिव्हिअर बर्न इंजुरीज. जेव्हा काही बर्न इंजुरीज होतात तर तेव्हा कोणत्या टाईपचं नेक्रोसिस दिसून येतं असं या क्वेश्चन विचारलेलं आहे. तर बर्नमध्ये मोस्टली काय होतं, जेव्हा जे स्किन वगैरे असते त्या स्किनमध्ये
कॉग्लेशन होतं. एकदा तिथली स्किन बर्न झाल्यानंतर तो एरिया जो आहे पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी कॉग्लेट होऊन जातो. त्या ठिकाणी कॉग्लेट झाल्यानंतर ते कोणती प्रोसेस होणार आहे, ते नेक्रोसिस आहे, कॉग्लेटिव्ह नेक्रोसिस होणार आहे. तर करेक्ट आन्सर काय याच्यामध्ये, कॉग्लेटिव्ह नेक्रोसिस हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, व्हॉट इज करेक्ट आन्सर, कॉग्लेटिव्ह नेक्रोसिस. तर अशा प्रकारचे आपल्याला जेवढे क्वेश्चन आपल्याला भेटलेले आहेत तेवढे क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.